नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या कंपनीचं आणि नेचरपीठ यांचं अभिनंदन करते आणि तुमच्या इमेड या कंपनीचं जास्तच कौतुक, कारण तुम्ही म्हटलात की मराठीतनं आम्हाला हे लेक्चर हवंय. तर ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. म्हणजे आपण जेव्हा आपल्या मातृभाषेतनं संवाद साधतो त्यावेळेला आपण जणू काही आपल्या कानाने अमृताचं प्राशनच करतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला तुमचं खूप मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतंय की तुम्ही मला मराठीतनं हे व्याख्यान देण्याची रिक्वेस्ट केलेली आहे. ठीक आहे. तर आपला आजचा विषय आहे डायबिटीज केअर. बरेचदा आपल्या डोक्यामध्ये असे वेगवेगळे प्रश्न असतात की डायबिटीज म्हणजे मधुमेह का, किंवा डायबिटीज बरा होणार आहे का, किंवा डायबिटीज मुळे अजून काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, किंवा आता जे जग बोलतंय सारखं सारखं सतत सतत डायबिटीज ही भारताची भारत हा डायबिटीज साठी राजधानी झालेला आहे आणि किती त्या डायबिटीजची काळजी घेतली पाहिजे. तर का करतोय आपण हे सगळं, का हे अशी लेक्चर्स आपण अरेंज करतो आहे, का ही सगळी समाजामध्ये जागरूकता पोहोचवतो आहे, हे सगळं आपण आज या व्याख्यानामध्ये, आरोग्य विषयक व्याख्यान आहे त्याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की पूर्ण जगामध्ये जवळजवळ आज 2024 पर्यंत, आता 2025 सुरू आहे, 2024 पर्यंत स्टॅटिस्टिक्स काढलं तर 83 कोटी लोक डायबिटीसने ग्रस्त आहेत. आणि आपल्या भारताची लोकसंख्या समजा जर आपण धरली 144 कोटी, तर जवळजवळ 21 कोटी प्लस एवढे लोक डायबिटिक आहेत आणि 13.5 कोटी लोक प्री डायबिटिक आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या याची भीषणता किती आहे. आणि म्हणूनच म्हणतात की भारतीय मधुमेहाची राजधानी होत चाललेली आहे. तर याच्या मागे आपण या लेक्चरमध्ये सगळं जाणून घेणार आहोत की का आपली संख्या इतकी वाढते, मधुमेहाची संख्या का इतकी वाढत चाललेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की एक्झॅक्टली डायबिटीस म्हणजे काय असतं आणि का होतो हा डायबिटीस, आणि त्याची लक्षणं कोणती. तर पूर्वीच्या काळी असं व्हायचं, लक्षणाच्या याच्यावरती या सीपीटी. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं माहिती का, की काही लोकांना भरपूर लघवीला लागायची, भरपूर तहान लागायची आणि भरपूर भूक लागायची. असं जेव्हा कळायचं ना, तेव्हा डॉक्टरची फार आवश्यकता नसायची, पेशंटलाच कळायचं की मला डायबिटीस होणार आहे आणि तो लगेच आपल्या डॉक्टरला, नियर बाय डॉक्टरला अप्रोच व्हायचा आणि सांगायचा मला ही लक्षणं दिसत आहेत, आणि मग डॉक्टर त्यांना तपासण्या देऊन द्यायचे आणि मग त्या तपासण्यांमध्ये जी काही रक्तातली शुगर आलेली असेल त्याच्यावरनं त्यांना मेडिसिन सुरू व्हायची. ठीक आहे. आता मात्र काय होतंय, आता अजिबात काही लक्षणं दिसत नाही. साधारणपणे आता मी सुद्धा बऱ्याच कंपन्यांना व्हिजिट करत असते तेव्हा मी बघते की आजकाल तुम्हाला सगळ्या लोकांचं अॅन्युअल हेल्थ चेकअप होत असतं. आणि त्या अॅन्युअल हेल्थ चेकअप मध्ये आता माझ्यामध्ये सगळ्यांनाच माहिती झालंय की काही टेस्ट असतात की ज्या अगदी रुटीन रेग्युलरली केल्या जातात वर्षातनं. HbA1c टेस्ट केली जाते. HbA1c टेस्ट ही आपल्याला प्री डायबिटीस आहे का, आपल्याला डायबिटीस किती आहे ते सगळं दर्शवते. मग आता काय होतं, आता लोकांना काहीच सिम्पटम्स दिसत नाही. असे अॅन्युअल हेल्थ चेकअप मध्ये HbA1c हाय आलाय म्हणून तुम्ही आता फास्टिंग पीपी करून घ्या असा सल्ला दिला जातो. आणि मग तो करून आल्यावरती सकाळची उपाशीची साखर वाढलेली असते, जेवणानंतरची वाढलेली असते, मग त्या पेशंटला औषध सुरू करण्यात येतं. मग हे काही काही पेशंट काय म्हणतात, ते कन्फ्युज असतात. ते म्हणतात आम्हाला तर काही त्रास होत नाही, आम्ही औषध कशाला घेऊ. मग त्यामुळे काही काही लोक त्या डॉक्टरने लिहून दिलेलं औषध पण घेत नाही. आता आपण हे या लेक्चरमध्ये तेच बघणार आहोत की का औषध घ्यायचं आहे पेशंटने, आणि नाही घेतलं तर काय होणार आहे पुढे जाऊन. लगेच तर काही होणार नाहीये, पण पुढे जाऊन काय त्याची शरीरावर वाईट परिणाम होणार आहे. तर त्यामुळे हे अशा पद्धतीने कळतं. काही काही वेळेला काय होतं की काही स्त्रियांना किंवा पुरुषांना जननेंद्रियाच्या ठिकाणी खाज यायला लागते, आग व्हायला लागते आणि वारंवार लघवीला इन्फेक्शन्स व्हायला लागतात. मग अशा वेळेला खूप ठिकाणाहून ते ट्रीटमेंट घेऊन आलेले असतात की मला सारखं लघवीला इन्फेक्शन होत आहे वगैरे, असे पेशंट आम्हाला कंप्लेंट्स करतात आणि मग आम्ही त्यांना लगेच डायबिटीस साठीच्या तपासण्या लिहून देतो. जेव्हा ते आमच्याकडे त्या तपासण्यांचे ते सगळे घेऊन येतात इन्व्हेस्टिगेशन, त्यावेळेला आम्हाला लक्षात येतं डायबिटीस झालेला आहे. डायबिटीस साठी औषध दिलं की वारंवार होणारे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, वारंवार त्यांना जननेंद्रियाच्या ठिकाणी येणारी खाज, हे सगळं बरं होतं. ठीक आहे. काही वेळेला काही पेशंट आजकाल कसे माझ्याकडे अप्रोच व्हायला लागलेले आहेत की हाय ब्लड प्रेशर, प्रचंड त्यांचं बीपी वाढतं, एकाच्या 2 गोळ्या होतात, 2च्या 3, 3च्या 4 गोळ्या होतात आणि तरीही बीपी कंट्रोलला येत नसतं. मग अशा वेळेला आम्ही काय करतो, या लोकांना ते आमच्याकडे फक्त बीपीची ट्रीटमेंट घ्यायला आलेले असतात. मग अशा वेळेला आम्ही परत त्यांना शुगर लिहून देतो आणि मग त्यांच्यामध्ये रिपोर्ट्स मध्ये येतं की असं शुगर वाढलेली आहे. मग त्यांना फक्त वाढलेल्या साखरेसाठी जी काही डायबिटीसची औषधं असतात ती सुरू केली
की हळूहळू 3 महिन्यामध्ये त्यांचं बीपी पण नॉर्मलला येतं. ते कसं ते पण आपण जसं जसं आपलं हे लेक्चर पुढे सरकेल तसं तसं मी तुम्हाला शरीरामध्ये डायबिटीसमध्ये काय घडतं हे सांगणार आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे शरीरावरती परिणाम होतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ही जी लक्षणं आहेत जी आता मी सांगितली या लक्षणांनी किंवा काही काही वेळेला असं होतं की काही काही जणांना अंगावरती खूप पुरळ उठायला लागतं, आपण त्याला बॉईल्स म्हणतो. काही काही जणांना अंगावरती ज्या जखमा होतात त्या बऱ्या होत नसतात. मग लक्षात येतं की रक्तामध्ये साखर आहे म्हणून त्यांना त्या जखमा बऱ्या होत नाहीये. म्हणजे ह्या अशा एक नवीन आणि वेगवेगळ्या लक्षणांनी किंवा लक्षात घ्या काहीच होत नसतं काही काही पेशंट केवळ अॅन्युअल हेल्थ चेकअप मध्ये कळतं आणि म्हणून त्यांना ट्रीटमेंट सुरू करायची असते. अशा पद्धतीने डायबिटीसचा पेशंट हा आपल्याला बघायचा असतो. मग हा डायबिटीस का होतोय ते आपण बघूया. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की डायबिटीस म्हणजे साखरेचा आजार. कोणाकोणाला असं वाटत नाही कधी, फक्त हात वरती घ्या. कोणाला सगळ्यांना हेच माहितीये ना की डायबिटीस म्हणजे साखरेचा आजार, बरोबर? आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की मी शुगर खाल्ली की मला डायबिटीस होईल असं खरं आहे का? तर असं अजिबात नाहीये. हा ठीक आहे, फक्त डायबिटीस झाल्यानंतर साखर कमी करायची असते, पण साखर खाल्ल्यामुळे डायबिटीस होत नाही. तर डायबिटीस का होतो त्याची कारण सांगते. तुम्ही जे काही खातात आणि आपण नॉर्मल माणसाच्या शरीरात काय घडतं ते बघूया. ज्याला डायबिटीस नाहीये त्याच्या शरीरामध्ये काय घडतं. तुम्ही जेही काही खातात त्या सगळ्या अन्नाचं रूपांतर साखरेत होतं. हा आणि साखर म्हणजे काय, तर साखर म्हणजे एनर्जी. हा ती जी एनर्जी जी आपल्याला रुटीन सगळ्या आयुष्य म्हणजे लाईफ मध्ये जे काही आपण कामं करतोय त्याला जे हवं असतं ते सगळं म्हणजे एनर्जी असते. तर ही जी साखर असते ही आपल्या पेशींमध्ये पोचवायचं काम करत असतं इन्सुलिन. तर तुम्ही जे काही खातात त्याचं रूपांतर होतं साखरेत. साखर असते रक्तामध्ये आणि रक्तातनं ती सगळ्या शरीरामध्ये आपल्या ज्या पेशी असतात त्यांना पुरवली जात असते. तर ही जी साखर आहे ही या रक्तामधनं पेशीच्या आतमध्ये पोचवायचं काम करत असतं इन्सुलिन नावाचं एक हॉर्मोन. काय होत असतं डायबिटीसमध्ये, या इन्सुलिनची कमतरता होते आणि ऍट द सेम टाइम त्या इन्सुलिनला रेझिस्टन्स येतो. मग त्याच्यामुळे काय होतं, ही साखर इन्सुलिन आहे आपल्याकडे पण ती आतमध्ये पोहोचवू शकत नाही आणि ती राहते रक्तात. आणि त्यामुळे काय होतं, रक्तामध्ये काय दिसते, वाढलेली साखर. मग आता मला सांगा तुम्ही की साखर खाल्ल्यामुळे तो डायबिटीस होतोय का, तर नाही. साखर आतमध्ये पोहोचवण्याची जी मेकॅनिझम आहे ती आतमध्ये पोहोचत नाही आहे. साखरेचं मॅनेजमेंट व्यवस्थित न झाल्याने, म्हणजे आपलं शरीर जे आहे ते पूर्वी या साखरेला मॅनेज करू शकायचं, म्हणजे सेल्समध्ये पोहोचवू शकायचं. परंतु आता असा बिघाड झालेला आहे ज्याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. असा बिघाड झालेला आहे की त्या बिघाडामुळे ती साखर पेशीमध्ये पोहोचू शकत नाहीये आणि ती रक्तामध्ये राहतीये आणि रक्तात तिची पातळी वाढलेली दिसते आणि म्हणून म्हणायचं की त्या पेशंटच्या ब्लड शुगर लेवल्स हाय आल्या, याचा अर्थ त्या व्यक्तीला डायबिटीस झाला. आता गंमत काय असते, या डायबिटीसचे 2 प्रकार आहेत. एक असतो टाईप 1 डायबिटीस आणि एक असतो टाईप 2 डायबिटीस. हा तर जेवढं काही आपण लोक बघतो आपल्या आजूबाजूला ज्यांना ज्यांना डायबिटीस आहे त्या डायबिटीसच्या पेशंटची संख्या समजा जर आपण 100% धरली तर त्या 100% 90% लोकांना टाईप 2 डायबिटीस असतो आणि केवळ 10% लोकांना टाईप 1 डायबिटीस असतो. पैकी जो टाईप 1 डायबिटीस असतो ना तो पूर्णपणे इन्सुलिनची डेफिशियन्सी किंवा इन्सफिशियन्सी म्हणजे इन्सुलिन नाही आहे म्हणून झालेला असतो. तर अशा सगळ्या पेशंट्सला बाहेरून इन्सुलिन द्यायला लागतं, त्याला म्हणतात एक्झोजिनियस इन्सुलिन आणि त्याला औषध घ्यायचं नाही. इन्सुलिन हेच केवळ एकमेव त्याच्यासाठी औषध आहे. त्याला कुठलंही ॲलोपॅथीचं किंवा आयुर्वेदिक औषध घ्यायची गरज नसते, कारण काय आपल्या शरीरामध्ये डिफेक्ट असतो. आपल्या शरीरातल्या पॅनक्रियास मधनं ज्या सेल्स बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियास ज्याच्यामध्ये इन्सुलिन निर्माण होत असतं, स्टिम्युलेट होऊन बाहेर पडत असतं, त्या डिस्ट्रॉय झालेल्या असतात. कशामुळे डिस्ट्रॉय होतात त्या, तर बरेचदा काय होतं, एखादा मोठा ताप येऊन जातो, एखादा मोठा जुलाबी होऊन जातो, जुलाब होऊन ताप, म्हणजे थोडक्यात काय की व्हायरसेस अटॅक करतात त्या सेल्सवर आणि याला म्हणतात इम्युनिटी खराब होणं आणि त्याच्यामुळे त्या पॅनक्रियासच्या सेल्स डिस्ट्रॉय होतात आणि याला म्हणतात ऑटो इम्युन. म्हणजे टाईप 1 डायबिटीसचं कारण काय, ऑटो इम्युन आजार. हा तर त्याच्यामुळे त्या सेल्स डिस्ट्रॉय झाल्या, त्याच्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन निर्माण होत नाहीये, तयार होत नाहीये, त्याला बाहेरनं हवंय म्हणून या पेशंट्सला इन्सुलिन दिलं जातं. तर टाईप 1 डायबिटीसला फक्त इन्सुलिन हेच औषध, पोटात एकही औषध वेगळं नसतं. हा आणि आज आपण पूर्ण वेळ या ज्या व्याख्यानात विचार करणार आहोत ते टाईप 2 डायबिटीस बद्दल. ठीक आहे, त्यामुळे आपण आता हे क्लिअर असू द्या. जेव्हा जेव्हा आपण डायबिटीसच्या ट्रीटमेंट बद्दल बोलूया तेव्हा केवळ तो टाईप 2 डायबिटीस असणार आहे. हा
आता टाईप 2 बद्दल बोलूया. तर टाईप 2 डायबिटीस 2 गोष्टींनी होतो. शरीरात इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं आणि शरीरामध्ये इन्सुलिनला रेझिस्टन्स येतो. आता रेझिस्टन्स येतो म्हणजे काय ते आपण आधी जाणून घेऊयात. हा, कसं असतं माहिती का, की तुमची ही गोल एक सेल आहे हा विचार करा. ही जी सेलच्या वरची जी मेम्ब्रेन असते, हा, त्या मेम्ब्रेनवरती लॉक बसतात. त्याच्यामुळे काय असतं की या रक्तातली ही साखर इन्सुलिन घेऊन येत असतं, परंतु ही मेम्ब्रेनवरती लॉक बसल्या कारणाने हे त्याला ओपन करत नाही, हे त्याला एंट्री देत नाही आणि मग त्याच्यामुळे ही साखर रक्तामध्येच राहते. त्याच्यामुळे त्या पेशंटला डायबिटीस झालेला असतो. याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे टाईप 2 डायबिटीसच्या पेशंटमध्ये गंमत काय होते की या ठिकाणी इन्सुलिन रेझिस्टन्समुळे लॉक बसलेले असतात आणि त्यामुळे साखर तुमच्या रक्तामध्येच राहत असते. आता काय होत असतं माहितीये, म्हणजे लोकांना जे एक वाटत असतं, जसं टाईप 1 मध्ये इन्सुलिन पूर्ण कमी, त्यांना असं वाटतं इन्सुलिन कायमच कमी. आता टाईप 2 डायबिटीस मध्ये एक्झॅक्ट उलटी कंडिशन असते. आता ही साखर या पेशी उघडत नाहीये, या पेशींच्या तोंडावरची मेम्ब्रेन हे रिसेप्टॉर्स याला एंट्री देत नाहीये साखरेला आतमध्ये. आता गंमत काय होते, मग त्यामुळे बॉडी एकदम आपलं शरीर जे असतं ना ते एकदम धुमाकूळ घालतं. ते काय म्हणतं, अरे अजून इन्सुलिन पाहिजे आतमध्ये याला एंट्री द्यायला, अजून इन्सुलिन पाहिजे. आणि त्याच्यामुळे शरीरातलं इन्सुलिनचं प्रोडक्शन एकदम मोठं वाढतं. त्याला म्हणतात हायपर इन्सुलिनेमिया. ओके, तर त्यामुळे शरीरातलं इन्सुलिनचं प्रमाण प्रचंड वाढतं आणि ते आपल्याला एक टेस्ट असते फास्टिंग इन्सुलिन. उपाशीपोटी रक्ताची टेस्ट करायची असते. त्या टेस्टचं नाव असतं फास्टिंग इन्सुलिन. ते इन्सुलिन खूप मोठं वाढतं आणि ते वाढल्यावरती जेव्हा त्या रक्तामधली तपासणी असते फास्टिंग इन्सुलिन त्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं, त्याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. त्यामुळे हा इन्सुलिन रेझिस्टन्स असतो ज्याच्यामुळे टाईप 2 डायबिटीसचा पेशंट जन्मभर डायबिटिक बनून राहत असतो. ठीक आहे, तर त्यामुळे समजा जर हा इन्सुलिन रेझिस्टन्स काढला गेला, हा, तर त्या पेशंटचं काय, मग एकदम सोपं एक्झाम्पल देते. हा इन्सुलिनचा रेझिस्टन्स काढला गेला तर तो पेशंट जन्मभर डायबिटिक बनून राहणार नाहीये. म्हणजे कसं, आपण एकदम छोटंसं एक्झाम्पल घेऊया की आपल्या घराच्या शेजारी एक तळं आहे, हा, आणि त्या तळ्याची पाण्याची पातळी खालती गेलेली आहे. पाण्याची पातळी खालती गेल्यावरती आपण असं करतो का की टँकर बोलवतो आणि ते तळं भरून घेतो, असं आपण करतो का? आपण असं कधीही करत नाही. आपण काय करतो, तळ्यातला तळ उपसतो. तळ्यातला जेव्हा आपण गाळ उपसतो, की उपसल्यावरती काय होणार आहे, की त्याचे जे नॅचरल झरे आहेत, पाण्याचे नॅचरल झरे आहेत, ते पाझरायला लागणार आहे आणि आपलं तळा भरून येणार आहे. अगदी हीच गोष्ट टाईप 2 डायबिटीसच्या पेशंटच्या बाबतीत करायची असते. म्हणजे एक्झॅक्टली काय, की शरीरामध्ये जो इन्सुलिन रेझिस्टन्स आलेला असतो, तो इन्सुलिन रेझिस्टन्स जर काढून टाकला, हा, तो जर काढून टाकला तर काय होणार आहे, तुमच्या शरीरातलं स्वतःचं इन्सुलिन वापरता येणार आहे आणि त्या इन्सुलिन तेच तुमचं इन्सुलिन आहे की रक्तातली साखर तुमच्या सेल्समध्ये आतमध्ये पोहोचवणार आहे. ती सेल्समध्ये जाईल म्हणजे तुम्हाला ताकद वाटेल, एनर्जी वाटेल, ती तुमच्या रक्तात राहणार नाहीये, तर तुमच्या रक्तातल्या हाय लेवल्स येणार नाही आहेत. हा, त्यामुळे जो पूर्वी प्रश्न होता, आता मला डायबिटीस झालाय तर मी परमनंटली डायबिटिक राहणार, हा एक गैरसमज आहे. हा, आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आयुर्वेदाने पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की डायबिटीस हा रिव्हर्स होतो आणि आता WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी मान्य केलेलं आहे की डायबिटीस हा रिव्हर्स होतो. आपण इथे टाईप 2 डायबिटीस बद्दल बोलत आहोत, तर टाईप 2 डायबिटीस जो 90% पॉप्युलेशनला, जो डायबिटीसच्या 90% पॉप्युलेशनला असतो, तो खरा खरा रिव्हर्स होऊ शकतो. हा, तो कुठल्या औषधाने रिव्हर्स होतोय का? नाही. तो कशाने रिव्हर्स करता येतो, तर तो आपली जीवनशैली सुधारून रिव्हर्स करता येतो. तर आता आपण काय जाणून घेणार आहोत, की हा जो इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, हा येतो कशाने? बरोबर की नाही? कारण आपण काय बघितलं आता कारण, की इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, त्याच्यामुळे ती साखर जी आहे ती आपल्या सेल्समध्ये जात नाही आणि रक्तात राहतीये. मग आता हा इन्सुलिन रेझिस्टन्स आपण काढूनच टाकला, तर आपण बरे होणार आहोत. आपल्याला एकही औषध लागणार नाही आहे. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट जाणून घेऊ आणि मग मी हा इन्सुलिन रेझिस्टन्स कसा काढून घ्यायचा ते सांगते. आता कुठल्या टेस्ट करायच्या की ज्याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स झालाय ते कळेल, तर पहिली असते फास्टिंग इन्सुलिन, त्याच्यामध्ये आपल्याला कळतो. दुसरं आहे मला डायबिटीस आहे की नाही कसं कळेल, याच्यासाठी कन्फर्मेटरी टेस्ट कशी असते, तर एक HbA1c नावाची टेस्ट असते की जी आजकाल तुमची सगळ्यांची केली जाते कंपन्यांमध्ये. तर त्या टेस्टमध्ये HbA1c जर तुमचं 5.6 पर्यंत आलं तर तुम्हाला डायबिटीस नाही. जर तुमचं 5.6 to 6.4 च्या आतमध्ये आलं तर तुम्ही प्री डायबिटिक आहात.
हा. आणि प्री डायबिटिक पेशंट जो आहे त्याने मी आता काय म्हटलं की डायबिटीसला आपण रिव्हर्स करू शकतो. तर प्री डायबिटिक पेशंट जेव्हा आपल्याला प्री डायबिटिक म्हणून आपण डायग्नोज होतो त्यावेळेला तर आपल्याला यू टर्न घ्यायलाच पाहिजे. आपल्याला डायबिटीस कडे जायचं नाही आहे कोणालाही. हा. तर त्यामुळे ही जी प्री डायबिटिक अवस्था असते मग का महत्व द्यायचं या प्री डायबिटिक अवस्थेला. हा. तर हे खूप जास्त महत्व देण्यासारखं आहे. प्री डायबिटिक जेव्हा येतात ना तेव्हा असे शोध झालेले आहेत, WHO ने असे शोध म्हणजे रिसर्च पेपर्स आहेत आपल्याकडे की प्री डायबिटिक पेशंट्स पुढच्या 10 वर्षामध्ये 101% डायबिटिक होणारच आहेत. हे पहिल्यांदा. पण डायबिटीस झाल्यावरती म्हणजे विहीर खणण्यापेक्षा आपण आत्ताच उपाययोजना करूयात ना. कशाला डायबिटीस होण्याची वाट बघायची. आणि दुसरी गोष्ट की हे जे प्री डायबिटिक पेशंट्स असतात ना यांच्यामध्ये हार्ट डिसिजेस खूप वेगाने होतात. नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स मध्ये म्हणजे आता समजा आता 45 वयाच्या व्यक्तीला डायबिटीस झाला, प्री डायबिटीस म्हणून डिटेक्ट झाला, त्याला हार्ट डिसीज खूप जास्त वेगाने होतील. ज्या पद्धतीने 45 वर्षाच्या नॉन डायबिटिक किंवा नॉन प्री डायबिटिक माणसाला असतो त्याच्यापेक्षा. म्हणजे एक जो नॉन प्री डायबिटिक पेशंट आहे त्याच्या शरीरामध्ये हार्ट डिसिजेस तितके वेगाने नाही होणार जेवढे हार्ट डिसिजेस वेगाने होतील प्री डायबिटिक पेशंट्स मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला आपण प्री डायबिटिक आलो, आपल्याला औषधाची गरज नाहीये कुठल्याही, तरी पण आपल्याला काय आहारात चेंज करायचा आहे, काय आपल्या लाईफस्टाईल मध्ये चेंज करायचा आहे, तो आपण आपल्या डॉक्टरकडनं समजावून घ्यायचा आणि तो कस्टमाइज असू द्यायचा, ते टेलरमेड सोल्युशन असू द्यायचं. कारण यांची जीवनशैली वेगळी असेल, यांची जीवनशैली वेगळी असेल, आपल्या प्रत्येकाची, आपण इथे जेवढे लोक बसलेलो आहोत जेवढे जेवढे प्रत्येकाची आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याची पूर्णपणे पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आपण एखादं लेक्चर घ्यायचं आणि मी समजा तुम्हाला एक डाएट चार्ट द्यायचा आणि मी तुम्हाला काही एक्सरसाइज द्यायची तर ते तुमच्या सगळ्यांना फिट बसणार नाही. तुम्हाला ते सगळ्यांना मान्य होणार नाही किंवा तुमची शरीर ते ऍक्सेप्ट करू शकणार नाहीये. त्याच्यामुळे याच्यासाठी टेलरमेड सोल्युशन्सच लागतात. तर त्यामुळे आपल्याला जेव्हा प्री डायबिटीस येतो तेव्हा आपण लवकरच याच्यामध्ये जे लोक काम करतात डॉक्टर्स त्यांच्याकडे जाऊन आपण आपलं सगळं तब्येत दाखवून सगळ्या पद्धतीने आपण त्यांच्याकडनं गायडन्स घेतला पाहिजे. म्हणजे मग तुमचं HbA1c 6.5 किंवा त्याच्या वरती येतं तेव्हा तुम्हाला डायबिटीस झालं असं कळतं. आणखी त्या HbA1c टेस्टचं महत्व काय असतं तर हे जे HbA1c टेस्ट असते त्याच्यामध्ये तुमचं 6.5 HbA1c आहे का 7.5 किंवा काय 9 आहे 10 आहे 12 आहे व्हॉट एव्हर इट मे बी, हे जे काही आहे याच्यानुसार ठरतं की तुम्हाला 1 ड्रग थेरपीने तुमची शुगर कंट्रोलमध्ये येईल, 2 ड्रग थेरपीने कंट्रोलमध्ये येईल, 3 ड्रग थेरपीने कंट्रोलमध्ये येईल, तर तुम्हाला इन्सुलिनची गरज आहे. काही काही वेळेला काही पेशंट कसे म्हणतात आम्हाला इन्सुलिन घ्यायचंच नाही. तर घ्यायचं नाही म्हणजे काय, म्हणजे कुठल्याही डॉक्टरला असं कधीच वाटत नाही की घ्यावं आणि याला टोचावं. हा, असं कधीच वाटत नाही. जेव्हा एखादा डॉक्टर सांगतोय की तुम्हाला इन्सुलिनची गरज आहे त्यावेळेला कसं झालं असतं त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी झाले असतं. पूर्ण ठक्क कोरडं ठक्क पडण्यापेक्षा आडात असेल तर पोऱ्यात येईल या न्यायाने आपण जर आधी त्या व्यक्तीला दिलं आणि त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी डाएट अँड लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्यावरती त्या व्यक्तीचं इन्सुलिन 101% सुटतं. मग त्यामुळे आपल्याला जे डॉक्टरने सांगितलं की आता तुम्ही घ्या तात्पुरतं तर ते घेतलं पाहिजे. नंतर आपण आयुर्वेदिक औषधं वगैरे याची थोडीशी जोड देतो आणि ती जोड दिली की हळूहळू आपण त्याला म्हणतो वीन ऑफ करणं, म्हणजे इन्सुलिन आपण काढून घेऊ शकतो. पण सुरुवातीच्या काळामध्ये त्या पेशंटने ते घेणं आवश्यक असतं. म्हणजे HbA1c टेस्ट आपल्याला काय काय सांगते की डॉक्टरसाठी महत्वाची असते की त्या शुअर शॉट म्हणजे 101% तुमची साखर कशाने नॉर्मलला येईल, किती औषधं वापरायची ते. आणखी दुसरं HbA1c टेस्टचं महत्व काय असतं माहितीये का, की काय काय वेळेला काय असतं डायबिटिक पेशंट्स असतात आणि आम्ही त्यांना पथ्याचं सगळं सांगितलेलं असतं, हे खाऊ नका ते खाऊ नका, आणि तो पेशंट आमचं काही ऐकत नाही आणि एक्झॅक्टली काय करतो ज्या वेळेला तपासायची वेळ येते, शुगर तपासायची वेळ येते, एक्झॅक्टली 4-5 दिवस अगोदर एकदम काटेकोरपणे पथ्य पाळतो, एकदम कडक वगैरे व्यवस्थित, आणि फास्टिंग बीपी त्याची नॉर्मल दिसते उपाशीपोटीची आणि याच्यानंतरची. मात्र HbA1c टेस्ट ही त्यांची जन्मकुंडली असते. हा, कुंडलीमध्ये कुठल्याही गोष्टी लपत नाही, त्या पद्धतीने तो सगळा आलेख असतो. त्याच्यामध्ये दिसतं की मी आता म्हटलं कसं 6.5 आलं की तुम्हाला डायबिटीस आहे तर 6.5 to 7 पर्यंत असेल तर तुमचा कंट्रोल चांगला आहे. मग ते दिसतंय 8.5, ते दिसतंय 9.5, ते दिसतंय असं दिसतंय आणि तुमचं फास्टिंग बीपी नॉर्मल दिसतंय. याचा अर्थ काय की तुम्ही लबाडी केलेली
आहे आणि HbA1c टेस्टने तुमची लबाडी पकडलेली आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे HbA1c टेस्ट आपल्याला म्हणजे डॉक्टरला पेशंट खरंच व्यवस्थित वागतोय का तर डॉक्टरांच्या किंवा घरातल्यांच्या तो डोळ्यात धूळफेक करू शकत नाही, पण डॉक्टरच्या डोळ्यामध्ये निश्चित धूळफेक करण्याचं काम करत असतं, पण ते पकडले गेलेलं असतं. ठीक आहे, त्यामुळे डॉक्टरशी वकिलांशी कधी खोटं बोलायचं नसतं, ते पकडलं जातं. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्याला HbA1c टेस्ट ही इतकी महत्वाची असते, ज्याच्यावरनं आपल्याला तुमची पूर्ण 3 महिन्याचा तुमचा शुगरचा काय ग्राफ आहे, आलेख आहे तो कळतो. डॉक्टरसाठी ते कुठलं मेडिसिन वापरायचंय, इन्सुलिन वापरायचं आहे का नाही वापरायचं आहे ते कळत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं की ही जर तुमची फास्टिंग बीपी कंट्रोलला दिसली आणि तुमची HbA1c जर जास्त असेल तर काय होत असतं, तुमच्या शरीरामध्ये कॉम्प्लिकेशन्स वेगाने होणार असतात. तर त्यामुळे आपल्याला खरं शुगर फक्त मॅनेज नाही करायची आहे, तर खरं कंट्रोल करायची. हे फरक आहे. मी जे बोलतेय ना आता की शुगर मॅनेज करणं आणि कंट्रोलमध्ये ठेवणं या गोष्टींमध्ये फरक आहे. तुम्हाला समजा जर असं असेल की तुमचं HbA1c 9.5 दिसतंय पण तुमची फास्टिंग बीपी नॉर्मल दिसतीये, अजिबात तुमची शुगर, अजिबात तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये नाहीये. आपण फक्त नॉर्मल दाखवण्यासाठी ती काढलं, म्हणजे तो एक आपण दयनीय प्रयत्न म्हणूया त्याला फक्त. तर त्यामुळे जर समजा तुम्ही औषधाच्या जोडीला म्हणजे ऍलोपॅथीचं जे औषध असेल त्याच्या जोडीला तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज, तुमची व्यवस्थित झोपण्याच्या वेळा, उठण्याच्या वेळा आणि आयुर्वेदिक औषधाची जर अशी जोड दिली तर या सगळ्या गोष्टीने तुमचं HbA1c छान राहू शकतं. आणि ते छान राहिलंय याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये कॉम्प्लिकेशन्स पुढे जाणार नाहीयेत, हे त्याचं महत्व असतं. ठीक आहे, आणि फास्टिंग बीपी काय करते, उपाशी पोटीची जी तुमची साखर असते ती 100च्या आत असावी. जेवणानंतरची 2 तासांनी जी आपण शुगर तपासतो ती तुमची कंपल्सरी 140च्या आतमध्ये असली पाहिजे. अशा पद्धतीने फास्टिंग पीपी ही जे असते त्याच्यावरनं आपण त्या औषधाचा डोस ठरवतो. HbA1c वरनं नंबर ऑफ मेडिसिन्स ठरवले जात असतात. त्यामुळे या टेस्ट महत्वाच्या असतात. HbA1c 3 महिन्यातनं एकदाच करायची असते, ती दर महिन्याला करायची अजिबात आवश्यकता नसते. याच्याबरोबरच आम्ही डॉक्टर लोक तुम्हाला क्रिएटिनिन तपासाल म्हणजे किडनी प्रोफाईल, लिपिड प्रोफाईल म्हणजे हार्ट प्रोफाईल अशा सुद्धा तपासण्या देत असतो. बऱ्याच लोकांना काय वाटतं माहिती का, डायबिटीस म्हणजे फक्त हाय शुगर लेवल्स इन ब्लड. तर लक्षात घ्या असं नाहीये, एवढंच केवळ डायबिटीस नाहीये. तर डायबिटीस हा एक मेटाबॉलिक सिंड्रोम आहे. म्हणजे आपण मागे स्लाइडवर बघितलं तसं जीवनशैली बिघडल्यामुळे होणारा आजार. आता ह्या जीवनशैली बिघडल्यामुळे होणारा आजार म्हणजे नेमका काय आहे ते पण आपण समजून घेऊया. तर तुम्ही जे काही अन्न खाता, आता आपण कुठे येतोय माहिती का, एक्झॅक्टली इन्सुलिन रेझिस्टन्स कसा आपल्या शरीरामध्ये बिल्डअप होतो, म्हणजे कसा तो वाढतो आणि ज्याच्यामुळे आपण डायबिटीस होण्याकडे वाटचाल करत असतो, तिथे मी सांगतेय. तुम्ही जे काही खाता त्या अन्नाचं पचन झाल्यानंतर मेटाबॉलिझम होतं आणि त्याचं रूपांतर होतं पोषक तत्वांमध्ये. जेव्हा तुमच्या पचनशक्तीचा म्हणजे रेट ऑफ मेटाबॉलिझम जेव्हा कमी होतं, पचनशक्ती जेव्हा तुमची कमी होते, तेव्हा काय होतं की हेच तुम्ही खाल्लेलं अन्न आहे ना, त्याचं रूपांतर न्यूट्रिएंट्स मध्ये म्हणजे पोषक तत्वांमध्ये होत नाही, तेव्हा मेटाबॉलिक टॉक्सिन्स मध्ये आणि ते तुमच्या शरीरामध्ये अक्युमुलेट व्हायला लागतं. ठीक आहे, तर हे तुम्ही खाल्लेलं अन्न जे असतं ना ते तुमचं अक्युमुलेट व्हायला लागतं आणि हे या सेल्सच्या मेम्ब्रेन वरती जाऊन ते सगळं चिपकतं. ठीक आहे, आणि याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. मग असं झाल्यावरती आता हे का होतं, असं का तुमचा रेट ऑफ मेटाबॉलिझम कमी होतो, का तुमची पचनशक्ती कमी होते, तर याला जे आपण म्हणतो जीवनशैली सुधारणं म्हणजे काय, की एक याचं उत्तर केवळ आयुर्वेदामध्येच असू शकतं. जीवनशैली म्हणजे काय माहिती का, आपलं घड्याळ जे असतं ना ते 12-12 तासांचं असतं. ठीक आहे, तर आयुर्वेदामध्ये सगळं वात पित्त कफात सांगून ठेवलेलं आहे आणि या वात पित्त कफांच्या शरीरामध्ये बाहेर पडण्याच्या वेळा सांगितल्या आहे. तर सकाळची जी वेळ असते 6 ते 10 कफाची असते, 10 ते 2 पित्ताची असते आणि 2 ते 6 ही जी वेळ असते ती वाताची असते. अगदी तसंच रात्री पण सेम टू सेम तसंच असतं. आपण आता जेव्हा पित्ताचा काळ आहे तेव्हा आपण जेवलो पाहिजे. आपण समजा 2च्या पुढे जेवलो तर काय होणार आहे की तुम्ही घरात अगदी तुम्ही घरनं सगळ्यांनी छान छान डब्बा आणलाय, स्वतःचा स्वच्छ हेल्दी सगळं बनवून आणलंय, पिझ्झा पास्ता कोणी नाही आणलेलं आहे. सगळ्यांनी छान हेल्दी घरातला डब्बा आणलाय आणि तुम्ही समजा खाल्ला तो 2च्या पुढे, तर मी काय म्हटलं पित्ताचा काळ काय आहे 2 पर्यंतच आहे. आता तुम्ही जे अन्न शिजवतात म्हणजे समजा तुम्ही खिचडी बनवायची, डाळ टाकलं, तांदूळ टाकलं, पाणी टाकलं, तेल सगळं, मीठ मोहरी सगळं टाकलं, पाल मसाला आणि खाली गॅसच नाही लावला, तर त्याचं रूपांतर होईल का याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स मध्ये? नाही होणार. तर समजा तुम्हाला भूक नसताना खाल्लं आणि तुम्ही जर अशा पद्धतीने मला जायचं इथे
म्हणून खाल्लं. मला ऑफिस पकडायचं म्हणजे ब्रेकफास्ट करायचंय, ऑफिसची वेळ झालीये, ट्रेन पकडायची म्हणून अगोदरच खाऊन गेलं तर घेतलं तर काय होणार आहे, भूक नसताना खाल्लेलं घरच्या अन्नाचं ब्रेकफास्टचं तुमचं कन्व्हर्जन होणार आहे मेटाबॉलिक टॉक्सिन्स मध्ये. आणि भूक टळून गेल्यावर म्हणजे 2च्या पुढे जर तुम्ही खाल्लं तर काय होणार आहे की तुमची चूल आहे आणि ती विझली आणि ते निखार आहेत, त्या निखारांमध्ये धुगधुगी आहे. पण त्या धुगधुगीवर कधी अन्न शिजू शकणार आहे का? नाही. तसं तुम्ही 2च्या नंतर खाल्लं तर तुम्हाला भूक असते, ते अन्न पचेल म्हणजे डायजेस्ट होईल, म्हणजे तुम्हाला उलटी मळमळ जवळ होणार नाहीये, पण मेटाबॉलाइज होणार नाही म्हणजे काय, त्याचं कन्व्हर्जन न्यूट्रिएंट्स मध्ये होणार नाहीये, ते होईल मेटाबॉलिक टॉक्सिन्स मध्ये आणि ते शरीरामध्ये साचून राहील. अन्नाचं पचन झाल्यावरती चांगला भाग शोषला तो, वाईट भाग शरीराच्या बाहेर पडतो. आता काय होत असतं मेटाबॉलिक डिसऑर्डर्स मध्ये, वाईट भाग शरीरामध्ये अक्युमुलेट होत असतो. ठीक आहे, म्हणून इथे आयुर्वेद पाहिजे. आयुर्वेद हे तुम्हाला सगळं सांगत असतो की का होतंय. मी नेहमी सांगते, ॲलोपॅथी कसलं उत्तर देते, हाऊचं, हे कसं झालं, कशा प्रकारे झालं. आयुर्वेद उत्तर देतो वायचं, हे का झालं. तर इन्सुलिन रेझिस्टन्स का झाला, त्याचं कारण आहे की आपल्याकडे जे पूर्वी सांगितलं होतं, अर्ली टू बेड, अर्ली टू राईज, मेक द पर्सन हेल्दी, वेल्दी अँड वाईज, हे पाळत नाही. आपण कुठल्या वेळा पाळतो, आपल्या स्वतःच्या सोयीच्या वेळा पाळतो. किंवा आज ग्लोबलायझेशन झाल्यामुळे आपल्याला अनफॉर्च्युनेटली आपल्याला इकडच्या तिकडच्या देशांच्या वेळेप्रमाणे आपल्याला काम करायला लागतंय. म्हणजे हे वाईट आहे, पण याला इलाज नाही आहे. तर त्यामुळे मग त्यातल्या त्यात आम्ही मॉडिफिकेशन सुचवतो पेशंटला की काय करायचं, कसं करायचं हे. तर त्याच्यामुळे लक्षात घ्या, जेवणाच्या ज्या वेळा असतात त्या आपल्या विशिष्ट ठरलेल्या असू द्यायच्या. म्हणजे 9-9:30च्या दरम्यान ब्रेकफास्ट, 1 ते 1:30च्या दरम्यान जेवण, 2च्या पुढे जेवू नये, रात्रीचं जेवण 8-8:30 पर्यंत झालं पाहिजे, 9च्या पुढे जेवू नये. समजायचं जेवलं तर काय होणार आहे, आपण दारू पित नाही आहोत तरी पण आपल्या शरीरामध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर येत आहे, कारण हे सगळं येत आहे आणि अक्युमुलेट होत आहे लिव्हरमध्ये, की त्याला म्हणायचं फॅटी लिव्हर आलं. ते अक्युमुलेट झालं आपल्या ब्लड व्हेसल्स मध्ये की म्हणायचं त्याला कोलेस्ट्रॉल झालं. ते अक्युमुलेट झालं गळ्यामध्ये की म्हणायचं हायपोथायरॉइड झालं. म्हणजे हे जे सगळे आजार आहे यांचं, म्हणजे आपण मराठीत छान, मला आवडलं हे लेक्चर मराठीत आहे, मी तुम्हाला खूप छान सांगू शकते. बारसं म्हणतो ना आपण, नावं वेगवेगळी ठेवली तसं हे वाटतात वेगवेगळ्या ठिकाणचे आजार. असं वाटतंय लिव्हर मध्ये गेलंय, पॅनक्रियाज मध्ये गेलंय, थायरॉइड मध्ये गेले, नावं वेगळी आहेत, बारशी वेगळी आहे, पण आहे हा एकच. त्यामुळे नेहमी लक्षात घ्या, डायबिटीस मध्ये खलनायक साखर नसते. डायबिटीस मध्ये खलनायक इन्सुलिन रेझिस्टन्स असतो, जो आपल्या चुकीच्या विहारामुळे, विहार म्हणजे काय माहिती का, की केव्हा झोपावं, केव्हा उठावं, केव्हा व्यायाम करावा, हे जे सगळे नियम सांगितले गेले आहेत ना, याला आयुर्वेदाने विहार म्हटलंय. आणि हे लाईफस्टाईलच्या अंतर्गत येतात. म्हणजे जेव्हाही आपण लाईफस्टाईल म्हणतो ना, तेव्हा त्याला आयुर्वेदामध्ये सुंदर शब्द आहे आहार आणि विहार. म्हणजे फूड हॅबिट्स पण राईट असल्या पाहिजे आणि तुम्ही जे वागता आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल व्यायाम हा सकाळीच करावा, तो संध्याकाळी करू नये. तर हे जे नियम आहेत याला म्हणतात लाईफस्टाईल. ठीक आहे, तर ही जर लाईफस्टाईल आपण व्यवस्थित केली, खाण्यापिण्याच्या वेळा जर पाळल्या आणि ते जर केलं तर तुमचे जे काही खाताय त्याचं रूपांतर न्यूट्रिएंट्स मध्ये होणार आहे, मेटाबॉलिक टॉक्सिन्स मध्ये होणार नाही. तर हे जे तुम्ही गडबड करून जे खाल्लेलं असतं, म्हणजे चुकीच्या पद्धतीने खाल्लं गेलेलं असतं, ते सगळं अक्युमुलेट होत आहे सेल्सच्या वॉलवर, मेम्ब्रेनवरती, आणि त्याला म्हणायचं इन्सुलिन रेझिस्टन्स, की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन आहे पण तिथे लॉक्स बसलेले आहेत सेल मेम्ब्रेनवरती, त्याच्यामुळे ते ओपन करत नाही, इन्सुलिनला सेन्सिटिव्ह नाही आहेत त्या सगळ्या सेल्स, आणि त्याच्यामध्ये आतमध्ये सेल्सच्या आतमध्ये एंट्री घेत नाही, रक्तात राहते, तुम्हाला डायबिटीस होतोय. आता काही लोक माझ्याकडे असे येतात, मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, माझ्याकडे असे येतात काही लोक, आम्हाला ॲलोपॅथीच्या गोळ्या घ्यायच्याच नाहीये, आम्हाला फक्त आयुर्वेदच घ्यायचा आहे. दोन्ही गोष्टी चुकीच्या असतात. आता एक लक्षात घ्या, रक्तामध्ये साखर आहे, समजा आता एका पेशंटच्या रक्तामध्ये साखर आली आहे आणि तो पेशंट स्वतः अट्टहास करतोय की मला ॲलोपॅथीचं औषध खायचं नाही, त्याला खूप साईड इफेक्ट्स आहे. अगदी मान्य आहे, पण साईड इफेक्ट्स असले तरी पिझ्झा पास्ता सगळेजण खातायत, मग ॲलोपॅथीच्या गोळ्यांनीच काय नुकसान होणार आहे. नुकसानापेक्षा त्यावेळेला सुरुवातीला फायदा जास्त आहे, ती शुगर नॉर्मलला आणणं जास्त महत्वाचं असतं. समजा जर ती नाही आणली, म्हणजे शुगर फक्त एकाच औषधावर भरोसा ठेवला तर काय होणार आहे, आणि नंतर मी आयुर्वेदिक औषध कसं काम करतं तेही सांगणार आहे, कारण मेन आपल्याला आयुर्वेदाने आपण रिव्हर्स करू शकतोय. त्यामुळे आधी मी ॲलोपॅथीच्या औषधाबद्दल तुम्हाला चांगलं सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं तर आपल्या रक्तामध्ये जी साखर असते ना, ती साखर पिताना ही रक्ताची ब्लड वेसलची वॉल आहे, ती या ब्लड वेसलच्या वॉलला डॅमेज करत असते. डॅमेज झाल्यावर इथे इंजुरी होते, इथे आतमध्ये प्रचंड सूज येते आणि ती इंजुरी रिपेअर करायला तिथे चिकटून बसतं कोलेस्ट्रॉल.
तिथे येतं ते रिपेअर करायला कोलेस्ट्रॉल. म्हणून जेव्हाही पेशंटला टाईप 2 डायबिटीस येतो तेव्हा त्याचं लिपिड प्रोफाईलचं पिक्चर बिघडतं, त्याच्या शरीरामध्ये गुड कोलेस्ट्रॉल कमी होतं, त्याच्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि रक्तवाहिन्याच्या आतून एवढ्या मोठ्या छानपैकी त्यांचा ल्युमेन होता, आतमध्ये कोलेस्ट्रॉल जमल्यामुळे त्याचा ल्युमेन कमी झालाय आणि हार्टला जोरात ब्लड पंप करायला लागतं आणि ब्लड प्रेशर वाढतं. मी तुम्हाला जी सुरुवातीला केस सांगितली की माझ्याकडे जो पेशंट आला होता 2च्या 3 गोळ्या 3च्या 4 गोळ्या आणि त्याचं कंट्रोलला येत नव्हतं बीपी, सगळ्या गोळ्या संपल्या होत्या ॲलोपॅथी डॉक्टरच्या देऊन, काहीही शिल्लक उरलेलं नव्हतं. मग अशा वेळेला आपण त्याला डायबिटीसची तपासणी दिली, त्याची शुगर नॉर्मल झाली, आतमधली सूज गेली, हार्टवरचा लोड कमी झाला आणि ती जी रक्तवाहिनी आहे त्याचा ल्युमेन व्यवस्थित झाला आणि हार्टवरचा ताण कमी होऊन ब्लड प्रेशर नॉर्मल झालं. कशाने झालं तर डायबिटीसची ट्रीटमेंट घेतली म्हणून झालं. आणि असं जे लोक अट्टहास करतात, जे ॲलोपॅथीची गोळी घेत नाही, त्या लोकांमध्ये समजा आता ही रक्तवाहिनी आहे, हार्टची रक्तवाहिनी जाड असते, तुमची किडनीची मॉडरेट असते, डोळ्याची अत्यंत बारीक असते. तुम्ही डोळ्यासमोर फक्त एवढं लक्षात घ्या की गुलाबजामचा पाक आहे आणि समजा तो थिजला, फ्रीजमध्ये ठेवल्यावर थिजला तर काय होणार आहे, घट्ट होणार आहे. तसंच जर तुमची साखर डोळ्याच्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन थिजली तर काय होईल, अंधत्व येणार आहे की नाही. असे डायबिटीसमध्ये समजा जर आपण औषध घेतलंच नाही ॲलोपॅथीचं, कारण काय पेशंटला त्रास होत नसतो, मी बोलले ना पहिल्यांदा की असिम्प्टोमॅटिक डायबिटीस असतो आजकाल लोकांना, लक्षणं पण दिसत नसतात. काही जणांना तर मानेच्या याच्यावरती काळ्या रंगाचे चट्टे येतात, काही जणांना काखेमध्ये येतात, जांघेमध्ये येतात, त्याला अॅकॅन्थोसिस निग्रिकन्स म्हणतात. ते काही कॉस्मॅटिक डॉक्टरकडे जायचं गरज नसते त्याच्यासाठी, स्किनच्या डॉक्टरकडे. डायबिटीसमुळे, इन्सुलिन रेझिस्टन्समुळे ते अंगावरती आलेले पिगमेंटेशन असतात, ठीक आहे. आणि त्यामुळे जे आपल्याला डायबिटीसची ट्रीटमेंट, मग त्यांना त्रास काही होत नसतो, त्याला खाज येत नसते, आग होत नसते, काही होत नसतं. मग तो पेशंट असा जरी दिसला की हे असं असं आलंय, आपण तपासणी करून घेतो. काही जणांना डायबिटीस असतो, काही जणांना प्री डायबिटीस असतं, प्री डायबिटीसमध्ये पण हे चट्टे येतात. काही जणांना पीसीओडी असते मुलींना. मी नेहमी म्हणते पीसीओडी म्हणजे काय, इट इज अ डायबिटीस ऑफ ओव्हरी. म्हणजे ओव्हरी पीसीओडी हे आजकालच्या मुलींना किंवा काही बायकांना हे जे दिसतं हे कशामुळे झालेलं असतं, हे पण इन्सुलिन रेझिस्टन्समुळे झालेलं असतं, म्हणून तो पीसीओडी पण होत असतो. या सगळ्यांमध्ये ट्रीटमेंट एकच, काय म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स काढणं आणि जीवनशैली सुधारणं, ही एकमेव ट्रीटमेंट असते या सगळ्या केसेसमध्ये. तर त्यामुळे आपण या सगळ्या बायका असतात किंवा मुली असतात किंवा ज्यांच्यामध्ये हे जे अॅकॅन्थोसिस निग्रिकन्स म्हणजे जे चट्टे दिसत असतात, त्यांना सुद्धा आपण अशीच ट्रीटमेंट देत असतो की जेणेकरून त्यांच्या शरीराची शुद्धी होईल आणि त्यांच्या शरीरातला इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होईल. तर आपण बघितलं ॲलोपॅथीच्या गोळ्या काय काम करतात, तुमच्या रक्तामध्ये जी साखर असते त्या साखरेचा निचरा करतात. जर तो निचरा नाही केला तर ही साखर अनेक वर्ष तसंच अनकंट्रोल्ड साखर सगळ्या शरीरामध्ये फिरली तर सगळ्या शरीराचं डॅमेज करणारे. मग काय काय होईल, डायबिटिक रेटायनोपॅथी, म्हणजे तुमच्या डोळ्याला त्रास होणारे अंधत्व येऊ शकतं. रेटायनोपॅथी म्हणजे नेफ्रोपॅथी म्हणजे किडनी डॅमेज होऊ शकतात, किडनी फेल्युअर म्हणतो आपण त्याला, सीकेडी म्हणतात. आजकाल तुम्ही ऐकत असाल डायलिसिसवर लोकांना जायला लागतं, सीकेडी होऊ शकतं. कशामुळे होतं, शुगर कंट्रोलमध्ये न ठेवल्याने, बीपी कंट्रोलमध्ये न ठेवल्याने या दोन्ही गोष्टी होतात. आणखी काही मेल्स असतात, त्यांना लग्नानंतर बऱ्याचशा समस्या येतात जर त्यांचा डायबिटीस कंट्रोल नसेल तर, तशामुळे होतं. काही डायबिटिक पेशंट्सला न्यूरोपॅथी होते, म्हणजे काय चालताना खाली जमीन आहे हेच कळत नाही. काही जणांना जखमा होतात डायबिटीसमुळे पायाला, त्याला डायबिटिक फूट म्हणतात. काही जणांना हार्ट डिसीजेस होतात, म्हणजे इतके अनेक लक्षणं घेऊन गँग्रीन होतात. काही जणांना पाय कापायला म्हणजे काढून टाका, अंगठा, खालचा फूट वगैरे इथपर्यंत कापायला लागतो, इथपर्यंत वेळ येते जर शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर. त्यामुळे या सगळ्या पेशंटला त्या शुगरचा निचरा करण्यासाठी जरी काहीही सिम्पटम आढळत नसलं, त्रास होत नसला तरी औषध खाऊन ती शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं, HbA1c नॉर्मल रेंजपर्यंत आणून ठेवणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्याच्याबरोबर डाएट आणि एक्सरसाइज करायला लागते. आता आपण येऊयात आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडे. आपण नेहमी एक ऐकलेलं आहे की आयुर्वेदामुळे रोगाचं समूळ उच्चाटन होतं, म्हणजे आजार शरीरामध्ये राहतच नाही. तर तो कसं उच्चाटन होतं, तर आयुर्वेदामध्ये पंचकर्म म्हणून एक चिकित्सा आहे. पंचकर्म म्हणजे काय, शरीराच्या आतमध्ये जे डीपली सीटेड म्हणजे दोष असतात, टॉक्सिन्स म्हणतो आपण याला, मेटाबॉलिक टॉक्सिन्स, ते जे घट्ट रुजून बसलेले असतात ते जवळच्या मार्गाने शरीरात बाहेर काढून टाकायचे असतात. म्हणजे औषधी पद्धतीने उलटी, औषधी पद्धतीने जुलाब, औषधी पद्धतीने एनिमा नसतो तो, बस्ती म्हणतात त्याला, पण तो दिसायला एनिमासारखा दिसतो. त्याचं कारण काम खूप वेगळं असतं, ऍक्शन खूप वेगळी असते. काही नस्ती असतात,
अशा सगळ्या पंचकर्माच्या, रक्तमोक्षण, अशा वेगवेगळ्या प्रोसिजर्स असतात की त्या केल्याने आपल्या शरीरातलं हे फास्टिंग इन्सुलिन जे दाखवतं, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढलेला आहे ज्याच्यामुळे तुम्ही डायबिटिक आहात, तर हे जे दाखवतं आहे हा काढून टाकतं. आणि जेव्हा आपण ही पंचकर्म देतो पेशंटला, त्याच्याने हा इन्सुलिन रेझिस्टन्स तुमच्या टेस्टमध्ये कळतो की फास्टिंग इन्सुलिन कमी झालंय. म्हणजे काय, इन्सुलिन रेझिस्टन्स गेलेला आहे. आता इन्सुलिन रेझिस्टन्स गेल्यावरती काय होणार आहे की तुमच्या शरीराचे इन्सुलिन स्वतः आतमध्ये त्या साखरेला घेऊन जायला लागणार आहे. मग ॲलोपॅथीच्या गोळ्यांची गरज कमी 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 होत त्या बंद होतात. तर त्यामुळे आपल्याला ॲलोपॅथीची सुरुवातीची गोळी का खायची आहे, का तर आपल्या शरीरामध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून. आणि आयुर्वेदिक औषध कुठे करायचंय, का तर हा शरीरात जो इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तो काढून टाकायचा आहे म्हणून करायचे आहे. आणि आपले हे जे औषधं घेतले तर शरीरात ते जे कॉम्प्लिकेशन्स वेगाने होत असतात ना, ते सुद्धा तितक्या वेगाने होत नाही. हे आयुर्वेदिक औषधाचं महत्व असतं. आणि सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही एक शब्द ऐकलाय, डायबिटीस म्हणजे मधुमेह. बरोबर, सगळ्यांनी ऐकलंय ना. आज मी तुम्हाला आयुर्वेदिक क्लासिकल म्हणजे आपण म्हणतो ना ऑथेंटिक नॉलेज ते सांगते. डायबिटीस म्हणजे मधुमेह ही जी संकल्पना आहे ना, ही 100% खरी नाहीये. डायबिटीस हा आयुर्वेदामध्ये प्रमेह नावाचा आजार सांगितला आहे. आणि या प्रमेहाचे 20 प्रकार सांगितलेले आहेत. आणि त्याच्यापैकी वातामुळे होणारे, पित्तामुळे होणारे, कफामुळे होणारे. तर कफामुळे होणारे 10 असतात, पित्तामुळे 6 असतात आणि वातामुळे 4 असतात. पैकी वातामुळे होणारा जो असतो त्याला मधुमेह म्हणतात. तर प्रमेह आयुर्वेदाने आधीच सांगितलंय, म्हणजे आत्ताच्या WHO ने आत्ता सांगितलंय की हो डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो. आयुर्वेदाने 5000 वर्षापूर्वी सांगितलंय प्रमेह रिव्हर्स होतो. आणि हे श्लोकात सांगून ठेवलंय, सर्वैव प्रमेहास्तु कालेन अप्रतिकारिणः मधुमेहत्वम आयांती तदा असाध्य भवतीहि. म्हणजे काय, जर आपण वेळीच प्रमेहाची चिकित्सा घेतली तर तो बरा होणार आहे. आणि जर तुम्ही नाही घेतली तर त्याचं मधुमेहात रूपांतर होणार आहे. आणि मधुमेह म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अनकंट्रोल डायबिटीस, की ज्याला खरोखर काही उपचार नाही. आपण 100 डॉक्टर फिरतो, आपल्याला वाटतं या डॉक्टरने शुगर मॅनेज होत नाहीये, त्या डॉक्टरकडनं होत नाहीये, या डॉक्टरकडनं होत नाहीये. असं काहीही नसतं. डायबिटीस हा जीवनशैलीचा आजार आहे. म्हणजे पेशंटने डाएट आणि लाईफस्टाईल व्यवस्थित करायची आहे. इट इज युअर बॉडीज रिस्पॉन्स. इफ तुमची शुगर नॉर्मल दिसत असेल तर तुमची बॉडी चांगली रिस्पॉन्ड करतेय. जर तुम्ही चुकीचा आहार विहार हे करत असाल तर तुमची बॉडी रिॲक्शन देणार. आपण म्हणतो ना, रिस्पॉन्ड इज अ पॉझिटिव्ह टर्मिनॉलॉजी अँड रिॲक्शन इज अ निगेटिव्ह टर्मिनॉलॉजी. डॉक्टर जेव्हा म्हणतात अरे तुम्हाला रिॲक्शन आली, इट इज अ निगेटिव्ह थिंग. आयसीयू मध्ये बाहेर येऊन पेशंट, डॉक्टर तुम्हाला सांगतात पेशंट छान रिस्पॉन्ड करतोय, इट इज अ पॉझिटिव्ह टर्मिनॉलॉजी. ठीक आहे, त्यामुळे डॉक्टरच्या हातात नसतं, तर हे पेशंटच्या हातात असतं. त्यामुळे तुम्हाला समजा शुगर नुसती नॉर्मल ठेवायची आहे गोळ्या खाऊन, आणि मी म्हटलं तसं की लबाडी करून 4 दिवस पथ्य पाहिलं आणि शुगरचा रिपोर्ट नॉर्मल आला, तुम्ही पण खुश होऊ नका. ठीक आहे, डॉक्टरला पण कळते की तुमची शुगर नॉर्मलला नाहीये. तुम्ही स्वतःला ते आपण 3 इडियट्स मध्ये म्हणतो तसं ऑल इज वेल, ऑल इज वेल. तर ते तसं आपल्याला करायचं नाही, ऑल इज वेल नाही करायचंय. आपल्याला खरं खरं बरं वाटायचंय. याच्यासाठी आयुर्वेदातल्या पंचकर्मांनी आपण इन्सुलिन रेझिस्टन्स जर काढून टाकला तर मदत होणार आहे. आणि हीच एक्झॅक्टली ट्रीटमेंट प्री डायबिटीसची आहे. जेव्हा एखादा पेशंट प्री डायबिटिक म्हणून डिटेक्ट होतो ना, त्यावेळेला काय करायचं असतं की आपल्याला हा फास्टिंग इन्सुलिन टेस्ट करून घ्यायची असते. ती खूप मोठी आलेलाच असतो, पण तेव्हाही हीच ट्रीटमेंट करून घेतली आणि डाएट आणि एक्सरसाइज हे सगळे ऍडवाइस आपण आपल्या डॉक्टरकडनं घेतले तर इन्सुलिन रेझिस्टन्स निघून जाणार आहे आणि तुम्हाला डायबिटीस पुढच्या आयुष्यामध्ये होणारच नाहीये. आणि हीच गोष्ट पीसीओडीच्या मुलींबाबतीत असते किंवा बायकांबाबतीत असते. जर तो फास्टिंग इन्सुलिनचा रिपोर्ट आपण नॉर्मल करू शकलो, हॉर्मोनल लेवलला करेक्शन करू शकलो, तर त्या पेशंटची पीसीओडी बरी होणार आहे. जिला मूल होत नसेल तिला मूल होणार आहे, कारण पीसीओडीमुळे मूल पण होत नसतं, इन्फर्टिलिटीला सामोरं जावं लागत असतं. तर ते पण नैसर्गिकरित्या होऊ शकतं जर आपण हा आयुर्वेदिक पंचकर्मांनी काढून टाकला तर. इन्सुलिन रेझिस्टन्स काढला तर. त्यामुळे एक लक्षात घ्या, ॲलोपॅथीचं जे औषध असतं ना, ते तुमची रक्तातली साखर नॉर्मल करतं. आयुर्वेदातली औषधं आणि पंचकर्म इन्सुलिन रेझिस्टन्स काढून टाकू शकतात. त्यामुळे दोघांचं काम वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि दोन्हीही अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे कोणीही कमी नाही, कोणीही जास्त नाही. त्यामुळे आपल्याला मिक्सोपॅथी हा वर्ड नाही वापरायचा आहे. व्हॉट शुड बी द वर्ड क्युरोपॅथी. पेशंटला बरं वाटण्यासाठी काय आवश्यक आहे ते आपल्याला सगळं करायचं आहे. आयुर्वेद, ॲलोपॅथी
ही काय आपली प्रोडक्ट्स नाही आहेत की आपल्याला ते घ्यायचं आणि विकायचंच आहे. हा, तर त्यामुळे जरी मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर असले तरी मी ऍडवाइस करते की तुम्ही ॲलोपॅथीचं औषध सुरुवातीला घ्यायचंच आहे. तुमचे जे डायबिटॉलॉजिस्ट असतील त्यांनी दिलं असेल किंवा आपल्याकडे आलं तर आपल्याकडे सुद्धा म्हणजे ॲलोपॅथीचे डॉक्टर्स असतात आपल्याही याच्यामध्ये, ते व्यवस्थितपैकी तुमची शुगर नॉर्मल करून देतात आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे त्याच्या जोडीलाच आपण आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्म करून पेशंटची आणि आपण याचा डेटा घेत असतो. म्हणजे काय, आपण इन्व्हेस्टिगेशन करत असतो आणि ती इन्व्हेस्टिगेशन तुमच्याच लॅबमधनं होत असतात स्वतःच्या. आणि जेव्हा आपण इन्सुलिन रेझिस्टन्स काढून टाकला जातो पंचकर्मानंतर तेव्हाही ती रिपीट करायची असतात. त्याच्यामुळेच तुम्हाला कळतं. आणि सगळ्यात शेवटी या पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये आपण एक टेस्ट असते, ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. ती केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक म्हणजे भयंकर भरपूर सारी साखर घालून ते पाणी प्यायला देतात आणि असं घेतल्यानंतर 2 तासांनी तुमची शुगर तपासतात. ते झाल्यानंतर तुमच्या नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये तुम्ही किती गोड खा आणि काहीही घ्या, तुमच्या रक्तामध्ये साखर येणारच नाही, कारण त्याचं नियमन व्यवस्थित होत आहे, नियोजन व्यवस्थित होत आहे, मॅनेजमेंट व्यवस्थित होतीये. डायबिटीसच्या पेशंटमध्ये होत नसतं. पण हा जो डायबिटिक पेशंट आहे जो आपण आयुर्वेदिक पंचकर्मांनी रेझिस्टन्स काढून टाकलेला आहे, त्या पेशंटच्या बाबतीमध्ये मात्र ही सगळी साखर घालून दिलेलं पाणी जे आहे ते व्यवस्थित पैकी आतमध्ये इन्सुलिन घेऊन जातं आणि हा पेशंट ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट पास करतो. ती पास झाली म्हणजे त्याच्या रक्तामध्ये साखर येत नाही. एवढं सगळं घेऊन मग त्याला कशाला औषधाची गरज लागणार आहे का? तरी ॲलोपॅथीच्या अजिबात नाही. ॲलोपॅथीच्या औषधाची तर गरज लागणार नाही. आयुर्वेदिक औषध मी आधीच सांगितलं होतं की आयुर्वेदिक औषधाचं काम रक्तातल्या साखरेवर नाहीये, इन्सुलिन रेझिस्टन्सवर आहे. तो निघून गेला तर आयुर्वेदिक औषधाची तरी कशाला गरज आहे? म्हणजे आपल्या आयुष्याचे जर आपण माणसाचं आयुष्य आहे ते जर 4 तिवईवर उभं आहे असं जर कन्सिडर केलं तर कुठल्या आहेत त्या 4 तिवई? तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की ॲलोपॅथीचं मेडिसिन डायबिटीसच्या पेशंटच्या बाबतीत, दुसरं आयुर्वेदिक औषध आणि पंचकर्म, तिसरं आहे डाएट आणि चौथं आहे एक्सरसाइज. आता आपण ॲलोपॅथीचं मेडिसिन काढून टाकलं, आता पेशंट 3 तिवईवर उभा आहे म्हणजे आयुर्वेदिक पंचकर्म औषधं, डाएट आणि एक्सरसाइज. आता आपण पंचकर्माने रेझिस्टन्स काढून टाकलाय. आता आपल्याला मात्र नॉर्मल 2 पायांवरती आयुष्य छान चालायचं आहे. त्यामुळे डाएट आणि एक्सरसाइज याला पर्याय नाही. हा, त्यामुळे डायबिटीस बाबतीत आपण जे बोलतो ते एवढंच लक्षात घ्या, डायबिटीसच्या बाबतीमध्ये आहार आणि विहार याला अनन्यसाधारण महत्व आहे. तर त्यापैकी मी आहाराच्या तुम्हाला वेळा तर सांगितल्या. म्हणजे समजा काही लोक म्हणतात आम्ही अनहेल्दी खातच नाही. आता अनहेल्दी फूड बद्दल मी 2 मिनिटं थोडंसं बोलेन आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तरांचा तुमचा काही कार्य असेल तर तो घेऊया. तर सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला खूप चांगलं सांगायला आवडणार आहे की तुम्ही म्हणाल आम्ही हेल्दीच खातो, पण हेल्दी पदार्थ जर चुकीच्या वेळेला खाल्लं तर त्याने सुद्धा तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स बिल्डअप होतो आहे. त्यामुळे आपल्याला पूर्वीपासून आपल्या केवळ भारतीय आहारशास्त्रामध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे केव्हा खावं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे रात्री आल्यानंतर 11 वाजता खाल्लं, 10-11 वाजता खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स बिल्डअप होणारच आहे, तुम्हाला आजार होणारच आहे. मग ते तुम्ही किती हेल्दी होममेड फूड खा, काही त्याला उपयोग नाहीये. मग आता अनहेल्दी फूडची गोष्टच वेगळी. तर अनहेल्दी फूड जे काही असतं, फास्ट फूड, जंक फूड, याच्यामुळे काय होतं, फक्त मी आता काहीतरी खाल्लं आहे म्हणजे ती भूक त्यावेळेला भागली आहे एवढंच होतं ना. तुम्हाला त्याच्यातनं पोषक तत्व मिळत आहे. पोषक तत्व नाही मिळाली तरी तुम्ही जे खाताय ते तुमच्या शरीरामध्ये बसतंय मेटाबॉलिक टॉक्सिन्स होऊन आणि त्याने तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार, बीपी, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड हे सगळे आजार होत आहेत. म्हणजे काय, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतात आजकाल याला. त्यामुळे अनहेल्दी फूड, फास्ट फूड, जंक फूड हे तर खायचंच नाहीये. तर साधं आपलं घरचं जे जेवण आहे ना ते खायचंय. आता लोक मला असा प्रश्न विचारतात, मॅडम या म्हणजे मिस्टरांना समजा डायबिटीस झाला तर ती हमखास त्याच्या मिसेसचा प्रश्न असतो, यांना मी काय खायला देऊ? ठीक आहे, हा घरातल्या गृहिणीसमोर पडलेला यक्ष प्रश्न असतो. तर काय खायला देऊ हा प्रश्न. आता समजा 100 पेशंट आहे, त्याच्यामधला किती लोकांनी रिव्हर्स केला तर एक 15 पेशंटनी रिव्हर्स केला. पण बाकीचे उरलेले जे 85 पेशंट आहेत ना त्यांना शुगर कंट्रोलमध्येच ठेवायचं, कारण त्या 85 पेशंटचा निर्धार नाहीये की मला करायचं आहे. 15 पेशंटचा निर्धार असू शकतो की मी करेन, मी सोडवेन, मी सगळं काही 101% फॉलो करेन. पण हे जे 85 पेशंट आहेत ना यांचा तो निर्धार कमी पडतो. असं नाही की ते करू शकत नाही, निश्चय कमी पडतो, मनाची ताकद कमी पडते म्हणून ते डायबिटिक असतात. ओके, मग या लोकांना तरी आपण एवढं सांगायला पाहिजे ना, ऍक्सेप्टन्स की जन्मभर डायबिटीस राहणार आहे. तर बाबा जन्मभर डायबिटीस राहणार आहे तर तिला त्या शुगरला नॉर्मल कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. नाहीतर शरीरामध्ये कॉम्प्लिकेशन्स होणार आहे. मग काय खाऊ? तुम्ही जन्मभर पथ्य पाळू शकत नाही, कोणीच पाळू शकत नाही, डॉक्टर पण पाळू शकत नाही. तर काय खाऊ म्हणण्यापेक्षा कसं खाऊ
हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे व्हॉट टू इट पेक्षा हाऊ टू इट हे महत्वाचं आहे. तर लक्षात घ्या, खूप लोकांना असा प्रश्न असतो, मी साखर सोडू का, मी गूळ खाऊ का, मी मध खाऊ का. म्हणजे जे काही गोड आहेत त्यांना वाटतं साखर वाईट, दूध चांगला, मध चांगला, असं काय 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 वाटत असतं. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं गोड म्हणजे साखर आणि बिना गोडाचं म्हणजे खूप चांगलं. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्ही जे काही खाताय, म्हणजे तुम्ही पोळी खा, भाकरी खा, भात खा, पोहे खा, उपमा खा, काही खा, ब्रेड खा, काही खा, सगळ्याची साखरच होत आहे. मग काय सगळंच खाणं सोडून देणार आहे का? मी पेशंटला साधं सांगते की साखरेचं म्हणजे हे जे गणित आहे कसं बघायचं असतं, तर व्हिजिबल साखर आणि इनव्हिजिबल साखर. म्हणजे मी हिंदी भाषिक लोकांना सांगते, मिठा कार्बोहायड्रेट आणि फिका कार्बोहायड्रेट. मिठा कार्बोहायड्रेट म्हणजे काय, हे सगळे गोडाची नाव घेतली, हे मिठा कार्बोहायड्रेट. आणि फिका कार्बोहायड्रेट म्हणजे काय किंवा इनव्हिजिबल शुगर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये डोळ्याला साखर दिसत नाहीये, ज्याच्यामध्ये तोंडाला चवीला साखर लागत नाहीये, जे पूर्ण तोंडाला बिना साखरयुक्त फिकं लागतंय, मात्र त्याची 100% साखर होतीये. म्हणजे तुम्ही पोळी खा 100% साखर, भाकरी खा 100% साखर. मग काय सगळं खाणं सोडून देणार नाही. मग कसं खायचं ते सांगते. जेव्हाही आपण ही साखर असते, म्हणजे हे जे कार्बोहायड्रेट मी सांगितलं, म्हणजे पोळी, भाकरी, भात, भाताला बदनाम करून ठेवलंय असं काही नाहीये, भात, हा, परत तुमचं पोहे, उपमा, हे जे सगळं, इडली, डोसा, हे सगळं कार्बोहायड्रेट आहे. हे जेव्हा तुम्ही कॉम्प्लिमेंट कराल प्रोटीन बरोबर, म्हणजे हे जेव्हा तुम्ही खाल प्रोटीन बरोबर, म्हणजे कशा बरोबर, वरणाचंच पाहिजे. तुम्ही ऑफिसमध्ये येतात, फक्त भाजी पोळीचा डब्बा आणतात, त्याच्यामुळे डायबिटीस व्हायला मदत होते, त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला मदत होते. का कोणी वरण आणत नाही या डब्यामध्ये? हा, वरण आणलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कॉम्प्लिमेंट करतात हे कार्बोहायड्रेट, जेव्हा प्रोटीन बरोबर, म्हणजे कशा बरोबर, वरणाबरोबर, डाळींचं वरण असतं, कडधान्यांबरोबर वरण असतं, एग्स, अंडी खाल्ली पाहिजेत. म्हणजे तुम्ही हे जे काही कार्बोहायड्रेट आहे हे जेव्हा तुम्ही प्रोटीन बरोबर कॉम्प्लिमेंट करतात, तेव्हा तुमच्या रक्तातल्या शुगरचे स्पाइक होत नाही. हा, म्हणजे ज्याची 100% साखर होणार असेल तर अगदी 30च होते. त्यामुळे आपल्या गोळ्या डायबिटीसच्या कमी होतात. समजा तुम्हाला एखाद दुसरी गोळी असेल तर ती बंद व्हायला मदत होते आणि तुम्ही डायबिटीस पासून मुक्त होतात. म्हणजे काय आहे की तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच, डिनर प्रत्येक आहारामध्ये मेक इट शुअर की प्रोटीन असलं पाहिजे. मी आता प्रोटीन सांगितलं काय काय आहे. अंडी आहेत, डाळी आहेत, वर्ण आहेत, कडधान्य आहेत. हा, नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांमध्ये नॉनव्हेज आहे. हा, पण तरी पण मोठं लीन मांस आपण खायला सांगतो, लीन प्रोटीन खायला सांगतो, मोठं प्रोटीन खायचं नसतं. ठीक आहे. तर त्यामुळे प्रोटीन बरोबर कॉम्प्लिमेंट केलं तर तुमच्या ह्या कार्बोहायड्रेटची शुगर खूप कमी होणार आहे. त्याला कॉम्प्लिमेंट करायचं असतं तुम्हाला फायबर बरोबर, म्हणजे काय, भाजी भरपूर खायची असते, तुमचं सॅलड्स भरपूर खायचे असतात. आणि हे जे कार्बोहायड्रेट आहे, म्हणजे पोळी, चपाती, भाकरी जे काही आहे त्याचं प्रमाण कमी करायचं असतं. म्हणजे समजा तुम्ही 4 पोळ्या खात असाल तर तुम्ही आहार नका कमी करू, पण तुम्ही त्या पोळ्यांची क्वांटिटी 2 करून टाका. आणि तुम्ही एकच वाटी भाजी खाताय, तुम्ही 2 वाट्या भाजी खा. 1 वाटी सॅलड खाताय, 2 वाट्या सॅलड खा. आणि जी फॅट आहे, फॅट म्हणजे काय, तर औषधी तेल, आपलं साधं गाईचं तूप किंवा म्हशीचं पण चालतं, गाईचंच पाहिजे असं नाही, आपलं घरगुती असेल ना तर ते पण चालेल. तर हे जे पूर्वी एक कन्सेप्ट होता ॲलोपॅथीमध्ये, बरेचदा काय असतं की त्यांचे सतत त्यांचे शोध वेगळे वेगळे होतात. आधी एक, दुसरं एक. आयुर्वेद हे शाश्वत आहे. पूर्वी पण तेच म्हणतं, आताही तेच म्हणतं. पूर्वी ॲलोपॅथी म्हणायची फॅटने माणूस फॅट होतो. आता ॲलोपॅथी म्हणायला लागलेली आहे कार्बोहायड्रेटने माणूस फॅट होतो. त्यामुळे आयुर्वेदाने पूर्वीपासून सांगितलंय फॅट खाऊन कोणी फॅट होत नाही, फॅट खाऊन उलट फॅट इज गुड फॉर युअर जॉईंट हेल्थ, फॅट इज गुड फॉर युअर हार्ट हेल्थ. आणि हे आता सगळं ॲलोपॅथीचे सगळे डाएट अँड न्यूट्रिशनिस्ट, सायंटिस्ट सगळेजण आजकाल आयुर्वेदाचीच भाषा बोलायला लागले. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की आयुर्वेद हा शाश्वत आहे, आयुर्वेदाचे नियम शाश्वत आहे. त्यामुळे आपल्याला आहाराचं ऐकायचं असेल तर केवळ आहार काय, सगळं लाईफस्टाईल वगैरे सगळं आयुर्वेदामध्येच सांगितलेलं आहे. आजारी पडू नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह सायन्स म्हणून आयुर्वेद आहे. त्यामुळे आपण आयुर्वेदिक समजा जर डाएट, एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल जर फॉलो केली तर आपल्याला डायबिटीसच काय, कुठलाही आजार होणार नाहीये. त्यामुळे आपली जी चपाती असेल, भाकरी असेल, त्याला वर्ण तेल लावायचं, वर्ण तूप लावायचं, तव्यावर नाही टाकायचं. तव्यावर टाकलं तर त्याचं कोलेस्ट्रॉल होणार, त्याचं फॅट होणार. वर्ण, त्याला मराठी भाषेमध्ये म्हणतात तेलाने तुपाने माखणं, हा टिपिकल त्याला मराठी शब्द आहे ना त्याला. त्यामुळे ती तव्यावरनं खालती उतरवायची आणि त्या पोळीला ते तूप लावायचं किंवा वरण भात घेताना त्याच्यावर तूप घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, डायबिटीसच्या पेशंटमध्ये जर शुगर लेवल स्पाइकअप होणार असतील तर त्या स्पाइकअप होत नाही, याला म्हणतात ग्लायसेमिक इंडेक्स लो करणं. त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स लो होतो. त्यामुळे आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन, मिनरल आणि फायबर हे 5 असलेच पाहिजे. आणि ते ब्रेकफास्ट, लंच, डिनर या तिन्ही याच्यात असलं पाहिजे. चुकूनही सगळ्यांनी असं करू नका
की मी डब्यामध्ये फक्त भाजी पोळी आणतोय. असं जर केलं, असं करतायत लोक, म्हणूनच बाय द टाइम सगळेजण डायबिटीसकडे वाटचाल करतायत. त्यामुळे समजा जर एखाद्या दिवशी नाही जमलं वरण आणायला, भाजीमध्ये डाळी घाला, पण डाळी आणा, किंवा एखाद दुसरी अंडी आणा. जे लोक नॉनव्हेज खात आहेत त्यांनी अंडी आणा, पण प्रोटीन खाल्लं पाहिजे. त्यामुळे हा जो आपण फुल कोर्स जे म्हणतो ना, हे सगळे न्यूट्रिएंट असलेला जर आहार जर आपण घेतला तर आपल्याला डायबिटीस होणार नाही. डायबिटीस काय, ओबेसिटी पण होणार नाही, कुठलाही आजार होणार नाही. त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता व्यायामाबद्दल सांगते आणि मग मी आपलं लेक्चर थांबवते. व्यायाम काय करतो, ब्रिस्क वॉकिंगचा व्यायाम असतो. तो साधारणपणे 30 मिनिटं रोज या पद्धतीने 6 दिवस करायचा असतो. म्हणजे 180 मिनिट पर वीक असा करायचा असतो. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण ब्रिस्क वॉकिंग करतो त्यावेळेला काय होत असतं की बिकॉज ऑफ वॉक आपले मसल्स जे असतात ते शुगर अपटेक करतात. त्यामुळे इन्सुलिनचा साठा आपला टिकून राहतो. ठीक आहे, इन्सुलिनचा साठा टिकल्यावरती आपल्याला डायबिटीस न होण्यासाठी आपल्याला ते मदत होत असते. आणि ज्या पेशंटला ऑलरेडी डायबिटीस आहे त्यांच्या बाबतीत काय होतं, गोळ्या कमी होतात. कारण काय, मसल्सने घेतलेली आहे ती साखर, इन्सुलिनचा साठा टिकलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या गोळ्या, समजा जो पेशंट व्यायाम करत नाहीये त्याला 4 गोळ्या असतील, तर व्यायाम करणाऱ्या पेशंटला त्या 2 किंवा 1च असू शकतात. त्यामुळे व्यायाम करायचा, स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस करायचे. स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज केल्याने काय होतं, शरीरातले जे मसल्स असतात ते वाढतात आणि मसल मास वाढला की ती शुगर ते अपटेक करू शकतात. त्यामुळे जिम मध्ये जाऊन लोकांना असं वाटतं की आम्ही बारीक होण्यासाठी जिम लावतो, तर नाही, बारीक होण्यासाठी जिम लावत नाही. तुमचं वजन कमी होणं हे तुमच्या डाएटवर अवलंबून असतं. तुम्ही तुमच्या डाएट कमी केलं पाहिजे. कमी म्हणजे कार्बोहायड्रेट कमी करायचे आहेत, बाकीचं उलट जास्त खायचं आहे की ज्याच्याने तुमचं वजन वाढणार नाही. आणि जिम मध्ये जाऊन तुम्ही मसल वाढवत असतात, मसल मास वाढवत असतात की जे ती शुगर अपटेक करत असतात. शुगर म्हणजे एनर्जी घेत असतात, त्यामुळे तुम्हाला एनर्जेटिक वाटत असतं आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरात तुम्ही डायबिटीस रिव्हर्स करू शकतात. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे स्ट्रेस. जर तुम्ही रात्री 10च्या पुढे जागत असाल तर तुमच्या शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन वाढेल, ज्याला कॉर्टिझॉल म्हणतात. ते वाढलं तर जन्मभर पेशंट डायबिटिकच राहणार आहे, शुगर वाढणार आहे. त्यामुळे रात्री लवकर झोपणं हे महत्वाचं असतं. 12 वाजता झोपलो आणि 8ला उठलो आणि माझी 8 तास झोप झाली, चुकीचं. 10 वाजता झोपलो आणि 6 वाजता झोपलो, याला 8 तास झोप म्हणायची असते. त्यामुळे आपल्याकडे हे जे सगळं सांगून ठेवलेलं आहे, केव्हा झोपायचं केव्हा उठायचं, याला महत्व आहे. आणि हे जे मी आता सांगितलं की 10च्या पुढे जर तुम्ही जागलात तर तुमच्या शरीरातलं स्ट्रेस हॉर्मोन वाढणार आहे. स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे काय माहिती का, की काय वेळेला ही आजकालची काही नवीन पिढी असते ते क्लबिंगला जातात, रात्री क्लबिंगला जातात, एन्जॉय करून येतात. त्यांच्या दृष्टीने एन्जॉय केलं तरी त्यांच्या शरीरामध्ये इंग्लिश मधला स्ट्रेस नाही, मेडिकल स्ट्रेस वाढतो. त्याच्यामुळे आणि पीसीओडीचं पण हेच कारण आहे की स्ट्रेस हॉर्मोन वाढणं. ठीक आहे, रात्री 10च्या पुढे जर जागलं तर बायकांच्या शरीरामध्ये पुरुषांचं हॉर्मोन वाढतं, ज्याला म्हणतात अँड्रोजन हॉर्मोन, टेस्टेस्टेरॉन हॉर्मोन. आणि ते वाढलं की मुलींना पीसीओडी होतो. इन्सुलिन रेझिस्टन्स वाढला की पीसीओडी होतो. मेल हॉर्मोन बायकांच्या शरीरात वाढलं की पीसीओडी होतो. त्यामुळे, आणि हे कशामुळे होत आहे, केवळ रात्रीच्या जागरणाने होत आहे. मग मला सांगा, ह्या सगळ्या आजाराला लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतात की नाही. पण जोपर्यंत आपण जीवनशैली बदलणार नाही, आपल्याला बरं वाटणार आहे का, जन्मभर औषधं राहणार नाही का. म्हणजे आपण नळ सोडलाय, बादली भरतोय, बादली भरतोय पण खालचा भोग बंदच नाही केलाय, बुजवलं नाही, बादली भरलीच जाणार नाहीये. त्यामुळे जोपर्यंत डाएट आणि एक्सरसाइज, म्हणजे डाएट आणि लाईफस्टाईल याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करत नाही, आपण बदल घडवून आणत नाही, तोपर्यंत आपण पूर्णतः डायबिटीस मुक्त होणार नाही. त्यामुळे डायबिटीस मुक्त व्हायचं असेल किंवा आपल्याला डायबिटीस होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला डाएट आणि लाईफस्टाईल म्हणजे एक्सरसाइज या गोष्टींना पर्याय नाही. थँक्यू.